नमस्ते मित्रांनो, माझं नाव रवींद्र सातपुते. माझं नाव सोनाली सातपुते. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की ज्यावेळेस मला काम लागेल त्यावेळेस मी तुम्हाला माहिती देईल. तर मला काम भेटलं मित्रांनो. त्याच ठिकाणी जिथे मी होतो. त्यांचा काही गैरसमज झाला होता. तर ह्या 30 दिवसांमध्ये तो क्लिअर झालाय. तर त्यांनी मला बोलावलं होतं 2 दिवसापूर्वी. मी भेटून आलो त्यांना तिथे सरांना आमच्या. तर जे काही झालं होतं ते त्यांनी मला सांगितलं. तर त्यांनी मला परत घेतलंय कामावरती आणि तेही माझ्या पगारामध्ये थोडीशी वाढ केली आहे त्यांनी आधीपेक्षा. तर तो एक आनंद झालाय. तर बस तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, की मला हेही माहिती आहे, आम्हाला दोघांनाही माहिती आहे, की आमचे व्हिडिओ काही एवढे परफेक्ट नाहीये, बघण्यासारखे 100% असतील आम्हाला वाटत नाही. तरीसुद्धा तुम्ही बघता आणि सपोर्ट करताय आम्हाला त्याचाही आनंद वाटतो आम्हाला. पण आम्हीही शिकतोय. आम्हाला कसं एवढी सवय नाहीये. हे कधी आम्ही असं केलं नाही, व्हिडिओ वगैरे बनवले नाही. कधी कॅमेरासमोर बोललो नाही. तर एक मनात भीती असते कॅमेरासमोर बोलताना, की जे व्हिडिओ बघतील ते काय रिस्पॉन्स देतील, म्हणजे कमेंट काय करतील, कोण चुकीची कमेंट करेल का? तर त्यावेळेस काय आपल्याला वाटणार? तर ह्याही गोष्टी डोक्यामध्ये असतात. कसं बनवायचं, काय करायचं एवढी आम्हाला माहिती पण नाहीये यातली. बोलायचं काय, टॉपिक काय घ्यायचा, काय असं एवढं अजून परफेक्ट आम्हाला काहीच माहीत नाही यामधलं. तरीसुद्धा मी प्रयत्न करतोय. छोटे-छोटे शॉर्ट व्हिडिओ आम्ही मध्ये पण टाकलेले आहेत. तर त्यामध्ये शक्यतो हीच असते जास्त करून. कारण मला काय असं एवढं जुळत नाहीये बोलायला वगैरे. भीती वाटते मनामध्ये. काही अडचण नाही. ते काही व्हिडिओ झाल्यानंतर ती भीती मनातून निघून जाईल. मग त्यावेळेस व्हिडिओमध्ये तुम्हाला जरा शिकण्यासारख्या काही गोष्टी आम्ही देऊ शकतो. होतं असं, की ही असते दिवसभर कामावरती. आठवड्यातनं एकच दिवस तिला सुट्टी असते आणि मग मी एकटा काय बनवणार व्हिडिओ आणि कसं आहे परी पण आमची खूप लाजते व्हिडिओमध्ये यायला. ती तसं तर खूप बडबड करते. पण ज्यावेळेस तिच्यासमोर कॅमेरा येतो ना, तर ती एवढी शांत होते ना, काही बोलतच नाही. फक्त आपण विचारलं तेवढं मान हलवते आणि तिला म्हटलं ना, "परी हे असं आहे ना?" "हो" बोलणार फक्त किंवा "नाही" म्हणणार. एवढंच बोलणार. पण इतर काहीही बोलणार नाही ती. एकदम शांत राहणार. आणि आमची राणी तर झोपेतच असते बघा, अजून पण ती झोपलेली आहे आणि आईला काय एवढं बोलायचं सुचत नाही. तर मी एकटा काय असं बोलणार घरामध्ये एकटा नाही का? काय दाखवणार? दाखवण्यासारखं पण काही नाहीये. सगळं घरामध्ये तुम्ही बघत असाल आणि तुम्हालाही जर काही वाटत असेल आमच्याकडनं काही चुका होतात आहे, काय होतात आहे, तर ते तुम्ही त्याच व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. जेणेकरून आम्हालाही काहीतरी आयडिया मिळेल, की बाबा हे कसं केलं जातं. कारण आम्हाला एवढं हे नाहीये. काही व्हिडिओ टाकल्यानंतर आमच्या लक्षात आलं, की व्हिडिओ टाकता नाही का, की नंतरचे व्हिडिओ काय बनवायचे, काय करायचे, ते लक्षातच येत नाही आणि परी तर आमची व्हिडिओमध्ये नकोच म्हणते यायला. पण तिला आम्ही कधी फोर्स नाही केला अजून आता तरी, की बाबा तू ये व्हिडिओमध्ये हे कर, ते कर, नाही का. हं. तिच्या मनाने जे काही आहे ते तिच्या मनाने आहे की नाही. ती म्हणेल तरच तिने डान्स केला तर तेवढा. तिला पण असं डान्स आम्ही करायला खूप आवडतो, खूप. पण आम्ही तिला कधी असं फोर्स नाही करत, की तू हेच बोल व्हिडिओमध्ये, असंच कर. तिचं लक्ष अभ्यासात चांगलं आहे, तर ती अभ्यास करत बसते. तिला सांगायची गरज नाही लागत, की अभ्यासच कर. जरी ती नसेल करत, तर तिला 2-3 वेळा म्हटलं ना, "परी अभ्यास कर, अभ्यास कर. आम्ही कामाला जाणार आहे, अभ्यास कर." तर ती आम्ही गेल्यावरती ती बसते करायला आणि तिच्या लक्षात पण राहतं ते. अभ्यास केलेलं लक्षात राहतं. हुशार आहे ती. पण आम्ही तिला व्हिडिओमध्ये एवढं नाही घेत, कारण तिलाच आवडत नाही यायला. पण राणी मात्र येईल तुम्हाला आता ह्या काही 4-5 महिन्यानंतर राणी सारखी व्हिडिओमध्ये दिसणार. एकदा तिला चालता यायला लागलं, चालायला लागली, की ती काही पिच्छा सोडणार नाही मोबाईलचा. कॅमेरामध्ये ती येणारच. प्रत्येक व्हिडिओमध्ये ती तुम्हाला दिसेलच असं वाटतं आम्हाला. तर बघू आता पुढे काय-काय कसं होतं ते. तर चला ठीक आहे. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.